नेक्स्ट क्वेश्चन पहा. 6 liters of an alkene require 27 liters of oxygen at constant temperature and pressure for complete combustion. The alkene is. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2013ला विचारलेला. अल्किनचं कंबशन इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहू शकतो. हे पहा, CxHy प्लस x plus y by 4 O2 gives you काय मिळेल आपल्याला, x numbers of CO2 moles plus y by 2 moles of H2. जर आता इथे x is equal to n घेतलं आणि y is equal to 2n घेतलं तर इक्वेशन काय येईल बेटा, CnH2n plus n plus 2n by 4 O2 gives you NCO2 plus 2n by 2 H2. हे इक्वेशन अजून सिम्प्लिफाय करूया. CnH2n प्लस इथे n प्लस 2n बाय 4 आहे. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 3n बाय 2 O2 gives you NCO2 प्लस NH2O. या इक्वेशनवरून आपल्याला काय कळतं की 1 मोल अल्किनसाठी 3n बाय 2 मोल ऑक्सिजन लागतो. मीन्स 1 मोल साठी किती ऑक्सिजन लागतोय, 3n बाय 2 मोल. मग 1 लिटर अल्किनसाठी किती लागेल बेटा, 3n बाय 2 लिटर, बरोबर. पण आपल्याला इथे किती लिटर अल्किन दिलेलं आहे, 6 लिटर. मग 6 लिटर अल्किनसाठी 27 लिटर ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे. 6 लिटर अल्किनसाठी 27 लिटर अल्किन रिक्वायर आहे. तर यावरून आपण बेटा n काढूया. मग 1 लिटरसाठी जर 3n बाय 2 रिक्वायर्ड असेल, 6 लिटरसाठी 27 लिटर रिक्वायर्ड असेल, तर हा फॉर्म्युला काय येईल बेटा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 27 लिटर इज इक्वल टू 6 इंटू 3n बाय 2. हे पुढे सॉल्व करूया. 27 इज इक्वल टू 18n बाय 2 म्हणजेच 18n इज इक्वल टू काय होईल, 54. n इज इक्वल टू काय होईल, 54 अपॉन 18. म्हणजे हे आन्सर काय येईल, n इज इक्वल टू 3. n इज इक्वल टू 3 आहे म्हणजे C3 म्हणजे H6 काय येईल, प्रोपीन. म्हणजे आपला आन्सर कोणतं करेक्ट आहे, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न पहा. What volume of hydrogen gas at 273 Kelvin and 1 atm pressure will be consumed in obtaining 21.6 gram of elemental boron, atomic mass दिलेला आहे 10.8, from the reduction of boron trichloride BCl3 by hydrogen dash dash लिटर मध्ये आपल्याला आन्सर काढायचा आहे. हा क्वेश्चन AIEEE 2003ला विचारण्यात आला होता. BCl3चं रिडक्शन होऊन आपल्याला बोरॉन मिळतोय, करेक्ट. मग BCl3चं रिडक्शन कसं होईल, BCl3 प्लस H2 गिव्स यू B प्लस HCl. ठीक आहे. ही रिॲक्शन आता आपण बॅलन्स करूया. इथे पहा, इथे 3 क्लोरीन आहेत, 2 हायड्रोजन, 3 टू 6 म्हणजे 6 HCl आपल्याला इथे मिळाले पाहिजेत. मग 6 HCl केले की हायड्रोजन किती येतात, 6. मग ते हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी मी लेफ्ट साईडला लिहितो आहे 3H2. आता इथे 6 हायड्रोजन झाले तर 6 क्लोरीन पण झाले. मग 6 क्लोरीन बॅलन्स करण्यासाठी मी लिहितो इथे 2BCl3. मग इथे 2B झाले. मग हे बॅलन्स करण्यासाठी मी इथे लिहितो आहे 2. आता या इक्वेशनवरून आपल्याला काय कळतं आहे की 3 मोल H2 गिव्स यू 2 मोल बोरॉन, बरोबर. आता 3 मोल H2 म्हणजे किती बेटा, 3 इंटू 22.4 लिटर
H2. मग 3 × 22.4 आन्सर किती येईल? 67.2 लिटर H2. ओके, आपला आन्सर तर आलेला आहे 67.2. सी आन्सर आलेला आहे. 2 मोल बोरॉन. 2 मोल बोरॉन म्हणजे 2 × 10.8 ग्रॅम पर मोल. मग 2 × 10.8 म्हणजेच काय बेटा? 21.6 ग्रॅम. ओके, म्हणजेच 21.6. इथे पण 21.6च विचारलेलं आहे. आपला आन्सर सी करेक्ट आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ॲन अननोन chlorohydrocarbon has 3.55% of chlorine. If each molecule of hydrocarbon has one chlorine atom only, chlorine atoms present in 1 gram of chlorohydrocarbon are. Atomic weight of chlorine दिलेला आहे 35.5 U. ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट दिलेला आहे 6 × 10⁻23 मोल पर मोल. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2018ला विचारण्यात आला होता. आपल्याला इथे 3.55% क्लोरीन दिलेलं आहे, म्हणजेच 100 ग्रॅम ऑफ क्लोरोहायड्रोकार्बन कंटेन्स 3.55% म्हणजेच ग्रॅम 3.55 ग्रॅम ऑफ क्लोरीन. बरोबर. 1 ग्रॅम ऑफ chlorohydrocarbon contains 3.55 upon 100 म्हणजेच किती बेटा? 0.0355 ग्रॅम ऑफ क्लोरीन. आता आपल्याला माहीत आहे 35.5 ग्रॅम ऑफ क्लोरीन म्हणजेच किती मोल? 1 मोल ऑफ क्लोरीन ॲटम. Therefore, 0.0355 gram of chlorine contains 0.001 mole of chlorine atom. 1 मोल म्हणजे किती बेटा? 1 मोल म्हणजे 6 × 10⁻23. मग 0.001 मोल म्हणजे किती असेल? 6 × 10⁻20 क्लोरीन ॲटम्स. म्हणजे कोणता आन्सर करेक्ट असेल? आन्सर डी. आता हा क्वेश्चन पहा. झिंक रिॲक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड टू गिव्ह हायड्रोजन अँड झिंक क्लोराईड. द व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस प्रोड्यूस ॲट STP from the reaction of 11.5 gram of zinc with excess of HCl is dash liter. Nearest integer find out करायचं आहे. Given molar mass of zinc is 65.4 gram per mole and molar volume of hydrogen at STP is 22.7 liter. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2023ला विचारण्यात आला होता. आता बेटा इथे रिॲक्शन आपल्याला काय दिलेले आहे? झिंक रिॲक्ट्स विथ एक्सेस ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड टू गिव्ह झिंक क्लोराईड प्लस हायड्रोजन. मग झिंक जर इथे 65.4 ग्रॅम रिॲक्ट होत असेल तर त्याच्यापासून आपल्याला हायड्रोजन किती मिळेल? 22.7 लिटर H2. आता इथे मी हे डायरेक्ट कसं काढलं बेटा? तर डायरेक्ट म्हणजे इथे 1 मोल झिंक गिव्स 1 मोल H2. ठीक आहे. मग इथे 65.4 ग्रॅम झिंक गिव्स यू 22.7 लिटर ऑफ H2. मग 11.5 ग्रॅम झिंक गिव्स यू 11.5 × 22.7 अपॉन 65.4. मग हे आन्सर काढल्यानंतर आपल्याला किती येईल? 3.99 विच इज नियरली इक्वल टू 4 लिटर ऑफ हायड्रोजन. आपला आन्सर कोणता करेक्ट आहे? आन्सर डी. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. द इनकरेक्ट postulates of Dalton's atomic theory are atoms of different elements differ in mass. हे करेक्ट आहे.
मॅटर कन्सिस्ट ऑफ डिव्हिजिबल ॲटम्स, इनकरेक्ट आहे. कंपाउंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन अ फिक्स रेशो. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन फिक्स रेशो, हे करेक्ट आहे. डी काय दिलेलं आहे, ऑल द ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट, ऑल द ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट हॅव डिफरंट प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग मास, हे इनकरेक्ट आहे. आणि ई, केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स, हे करेक्ट आहे. म्हणजेच आपलं कोणतं स्टेटमेंट, बी आणि डी इनकरेक्ट आहे. चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. आपल्याला सुरुवातीला इथे इनकरेक्ट पॉस्च्युलेट विचारलेले आहेत. म्हणजे इनकरेक्ट पॉस्च्युलेट कोणते आहेत, बी आणि डी. ऑप्शन कोणतं करेक्ट असेल आपलं, ऑप्शन डी. आता हा नेक्स्ट क्वेश्चन पहा. द डेन्सिटी ऑफ मोनोबेसिक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड इज मोलार मास 24.2 ग्रॅम पर मोल इज 1.21 किलोग्राम पर लिटर. The volume of its solution required for complete neutralization of 25 ml of 0.24 molar NaOH is dash dash into 10 raised to minus 2 ml nearest integer. हा क्वेश्चन जो आहे तो JEE Main 2023ला विचारण्यात आला होता. हा क्वेश्चन जो आहे तो टायट्रेशनवर डिपेंड आहे. यामध्ये काय केलेलं आहे, ॲसिड बेस टायट्रेशन घेतलेलं आहे. इथे बेस काय आहे, NaOH वर्सेस काय घेतलेलं आहे, मोनोबेसिक ॲसिड घेतलेलं आहे. ओके, मग जेवढे आता इथे NaOH फिक्स दिलेला आहे आणि मोनोबेसिक ॲसिड काय आहे ते आपल्याला दिलेलं नाही आहे. मग मिलीमोल ऑफ NaOH इज इक्वल टू millimole of monobasic acid. मग मिलीमोल ऑफ NaOH काढायचं असेल तर 25 ml ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे, 0.24 ने. देअरफॉर मिलीमोल ऑफ मोनोबेसिक ॲसिड इज इक्वल टू 0.24 इंटू 25. आता इथे आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे 1.24 किलोग्रॅम पर लिटर. म्हणजेच याची ग्रॅम पर एम एलमध्ये डेन्सिटी काय येणार, 1.21 ग्रॅम पर एम एल. बरोबर. याच्यावरून अगोदर काय करूया, मास ऑफ ॲसिड काढूया. मास ऑफ ॲसिड इज इक्वल टू 0.24 इंटू 25 इंटू 24.2 मिलीग्रॅम. इथे पहा 24.2 ग्रॅम पर मोल दिलेला आहे. इथे मिलीमोल असल्यामुळे मी इथे काय घेतलं, मिलीग्रॅम. ओके, ठीक आहे. मास ऑफ ॲसिड आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटी दिलेली आहे म्हणजे व्हॉल्यूम काढावं लागेल. व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. मास किती आलेला आहे, 0.24 इंटू 25 इंटू 24.2 अपॉन डेन्सिटी किती आहे, 1.21. इथे पहा 1.21 किलोग्रॅम पर लिटर म्हणजेच 1.21 ग्रॅम पर एम एल. मग इथे घेतो मी 1.21. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम मिळेल 120 इंटू 10⁻³ ml किंवा 12 इंटू 10⁻² ml. इथे 10⁻² आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे जे फाइंड आउट करायचं आहे ते काय आलेलं आहे, 12. ऑप्शन कोणता करेक्ट आहे, ऑप्शन बी. आता हा क्वेश्चन पहा. द मोल्स ऑफ मिथेन रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 81 ग्रॅम ऑफ वॉटर आफ्टर कंप्लीट कंबशन इज डॅश डॅश इंटू 10⁻² मोल नियरेस्ट इंटिजर. हा क्वेश्चन जो आहे तो JEE Main 2022ला विचारण्यात आला होता. मिथेनची कंबशन रिॲक्शन काय आहे पहा, CH4 + O2. आता लेफ्ट साईडला हायड्रोजन किती आहेत, 4.
आणि कार्बन किती आहेत एकच, म्हणजे इथे आपल्याला CO2 प्लस 2H2 मिळेल. आता राईट साईडला किती ऑक्सिजन झालेत 4, म्हणून मी इथे लिहितो 2O2. ही रिॲक्शन बॅलन्स झाली. आता इथे आपल्याला राईट साईडला किती H2 मिळतात 2H2. किती मोलपासून मिथेनच्या 1 मोलपासून, म्हणजेच आपल्याला 2 मोल वॉटर मिळतात. कशापासून 1 मोल मिथेनच्या कंबशनपासून. ठीक आहे, ओके. मग 2 मोल वॉटर म्हणजे किती 2 इंटू 18 म्हणजेच 18 ग्रॅम ऑफ वॉटर. 1 मोल ऑफ मिथेन म्हणजेच 36 ग्रॅम ऑफ H2 कशापासून मिळेल आपल्याला 1 मोल मिथेनपासून. ओके. मग जेव्हा 81 ग्रॅम ऑफ H2 यूज करू तर आपल्याला 81 इंटू 1/36 मोल ऑफ मिथेन लागेल. मग 81/36 81/36 का आन्सर येतं 2.25 मोल ऑफ मिथेन. 2.25 मोल. 2.25 मोल म्हणजेच किती बेटा, इथे पहा, इथे 10⁻² दिलेलं आहे, म्हणून मी इथे लिहिणार 225 इंटू 10⁻² मोल ऑफ मिथेन. आपला आन्सर काय असेल 225. ऑप्शन बी करेक्ट आहे. A 300 ml bottle of soft drink has 0.2 molar CO2 dissolved in it. Assuming CO2 behaves as an ideal gas, the volume of the dissolved CO2 at STP is dash dash ml. Nearest integer find out करायचा आहे. Given at STP molar volume of an ideal gas is 22.7 liter per mole. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2023ला विचारण्यात आला होता. ठीक आहे, आता याच्यावरून आपण काय करूया, मोल्स ऑफ CO2 काढूया. मोल्स ऑफ CO2 इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम. मोलॅरिटी किती दिलेली आहे 0.2 मोलार आणि व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 300 ml. 300 ml म्हणजे 300 इंटू 10⁻³ लिटर. ओके, मग इथे मोल्स काय मिळेल आपल्याला 0.2 इंटू 300 इंटू 10⁻³ म्हणजेच इथे 0.06 मोल. ठीक आहे, आता यावरून आपण काय करूया, व्हॉल्यूम ॲट STP, व्हॉल्यूम ऑफ CO2 ॲट STP इज इक्वल टू मोल्स किती आहेत 0.06 आणि 22.7ने मल्टिप्लाय करूया. मग आपल्याला इथे आन्सर काय येईल 0.06 इंटू 22.7, याचा आन्सर येईल 1.362 लिटर. म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, थांबा, इथे ml हे लिटर आहे ना, मग ml मध्ये करूया 1362 ml, म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आहे. The amount of arsenic pentasulfite that can be obtained when 35.5 gram of arsenic acid is treated with excess of H2S in the presence of concentrated HCl, assuming 100% conversion is dash dash mole. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2016ला विचारण्यात आला होता. आर्सेनिक पेंटासल्फाईडचा फॉर्म्युला काय बेटा AS2S5 आणि आर्सेनिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे H3ASO4, याला आपण म्हणतो आर्सेनिक ॲसिड. आता रिॲक्शन काय दिलेली आहे की आर्सेनिक पेंटासल्फाईड जो आहे तो ऑप्टेन केलेला आहे, म्हणजे मिळवलेला आहे. कशापासून आर्सेनिक ॲसिडपासून. कोणासोबत रिॲक्शन होताना H2S सोबत. मग आर्सेनिक ॲसिडची रिॲक्शन बघूया H2S सोबत. H3ASO4 plus H2S gives you AS2S5.
प्लस H2. ओके, आता इथे रिॲक्शन बॅलन्स करूया. इथे सल्फर किती आहेत बेटा? 5. ओके, ठीक आहे. मग इथे मी H2S काय घेतो? 5 H2S घेतो आहे, म्हणजे इथे 5 H2O आले पाहिजेत. पण इथे हायड्रोजन किती आहेत? इथे हायड्रोजन 3 आहेत. मग हे पण बॅलन्स करावे लागतील. मग मी इथे 2 लिहितो, म्हणजे इथे हायड्रोजन किती होतील? 6. आणि हे हायड्रोजन किती झाले? 10. म्हणजेच इथे मी लिहितो 8 H2O. आता ही रिॲक्शन बॅलन्स झाली. या रिॲक्शनवरून आपल्याला काय कळतं आहे की 2 मोल आर्सेनिक ॲसिड आपल्याला 1 मोल आर्सेनिक पेंटासल्फाईड देतो. मग 1 मोल आर्सेनिक ॲसिड आपल्याला काय देईल? 0.5 मोल आर्सेनिक पेंटासल्फाईड देईल. आता आर्सेनिक पेंटासल्फाईडचं मास दिलेलं आहे. आर्सेनिकचा ॲटॉमिक मास किती आहे? 75. ओके, मग H3ASO4चा मोलार मास काढूया. मग हे 3, हे 75 आणि हे 64 यांची टोटल करूया. यांची टोटल किती येते? 142. ओके, मग हे जे मास दिलेलं आहे 35.5 याला 142ने डिवाइड करूया. म्हणजेच मोल्स ऑफ H3ASO4 इज इक्वल टू मास किती दिलेला आहे? 35.5 अपॉन 142. हे आन्सर काय येईल? 0.25. मग देअरफॉर 0.25 मोल of H3ASO4 gives you 0.125 mole of arsenic pentasulfide AS2S5. 0.125 मोल. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल? ऑप्शन डी. A sample of CaCO3 and MgCO3 is weighed 2.21 gram. Is ignited to constant weight of 1.152 gram. The composition of mixture is given molar mass in gram per mole. CaCO3चं दिलेलं आहे 100 आणि MgCO3चं दिलेलं आहे 84. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2024ला विचारण्यात आला होता. इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला की CaCO3 आणि MgCO3 यांचं कंबाईन वेट आहे 2.21 ग्रॅम. ओके, आणि याला इग्नाईट केलं आणि फायनल वेट किती आहे? 1.152 ग्रॅम. मग CaCO3ला जर आपण हीट केलं तर आपल्याला काय मिळतं बेटा? CO प्लस CO2. CO2 गॅस असल्यामुळे निघून जाईल. ओके, हा सॉलिड असेल. आणि MgCO3 जर इग्नाईट केला तर याच्यापासून आपल्याला काय मिळेल? MgO प्लस CO2. CO2 पण निघून जाईल आणि हा MgCO2 काय असेल? सॉलिड. या दोघांचं कंबाईन वेट जे आहे ते दिलेलं आहे 1.152 आणि या दोघांचं कंबाईन वेट इग्निशनच्या अगोदर दिलेलं आहे 2.21 ग्रॅम. ओके, जर CaCO3चं मास x मानलं तर मास ऑफ MgCO3 इज इक्वल टू 2.21 मायनस x ग्रॅम येईल. ओके, या दोन्ही रिॲक्शनमध्ये पहा CaCO3चं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे? CaOमध्ये. आणि MgCO3चं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे? MgO मध्ये. म्हणजे 1 मोल ऑफ CaCO3 गिव्स यू 1 मोल ऑफ CaO and 1 mole of MgCO3 gives you 1 mole of MgO. मग moles of CaCO3 decomposed is equal to moles of CO formed. Therefore, moles of CO formed is equal to x upon 100 mass upon molar mass.
इथे पहा CaCO3चं मोलार मास दिलेलं आहे 100 moles. Therefore mass of CaO formed is equal to Kyle x upon 100 into 56 काय आहे CaOचं मोलार मास, हे असेल मास ऑफ CaO फॉर्म. नेक्स्ट मोल्स ऑफ MgCO3 decomposed is equal to moles of MgO formed. ठीक आहे, मग moles of MgO formed is equal to 2.21 minus x upon 84 काय आहे ही मोलर मास ऑफ MgCO3 moles. Therefore mass of MgO formed is equal to 2.21 minus x upon 84 into MgO चं मोलार मास किती आहे बेटा 40. इथे मास ऑफ CO किती फॉर्म होते बेटा x upon 100 into 56. मास ऑफ MgO किती फॉर्म होता है 2.21 minus x upon 84 into 40. आणि या दोघांचं कंबाईन मास म्हणजेच काय बेटा 1.152. मग आपल्याला इक्वेशन काय मिळेल x upon 100 into 56 plus 2.21 minus x upon 84 into 40 is equal to 1.152. यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल x is equal to 1.1886. ओके, मग x ची व्हॅल्यू 1.1886 असेल ग्रॅम. तर आपल्याला मास ऑफ MgCO3 काय येईल, हे x म्हणजेच मास ऑफ CaCO3 आलेलं आहे. मग MgCO3चं मास किती असेल 2.21 minus 1.1886 म्हणजेच हे नियर अबाउट काय येईल, हे नियर अबाउट येईल 1.023 ग्रॅम. मग इथे x काय असेल CaCO3चं मास किती येईल 1.187 आणि MgCO3चं मास किती येईल 1.026. म्हणजे आपला ऑप्शन कोणता करेक्ट आहे, ऑप्शन ए.